नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता केळीची लागण चालू आहे आणि केळीची लागण करताना कोणकोणते बारकावे किंवा कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे ते आता आपण आज बघू. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रोपं येतात तेव्हा हार्डनिंग करणं गरजेचं असतं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो आहे की केळीची हार्डनिंग कशी केली पाहिजे किंवा केळीचा बेड टाकताना किंवा बेडवरती लागणच करताना करावी केळीची. आणि बेड किती फुटाचा असावा किंवा बेड 3च फुटाचा का असावा किंवा अंतर किती. एक लक्षात घ्या, अंतर असताना केळीमध्ये बघायला गेलं तर एक 7x5 वरती लावू शकतो किंवा 6x5 वरती. हे दोन अंतर बऱ्यापैकी चांगले रिकमेंडेड आहेत किंवा चांगले अंतर मानले जातात. आता हेच अंतर का घ्यायचे तर बघायला गेलं तर केळीचं जे पान असतं ते एक 3.5 फुटाचं पान असतं आणि या 3.5 फुटामध्ये जे 3 फुट जे पान असतं सुरुवातीचं देठापासून निघणारं, तर हे त्याच्यामध्ये अन्न निर्मिती होत असते किंवा त्याच्यामध्ये पाणी असतं. आणि जे वरचं जे अर्धा फुटाचं जे पान शिल्लक राहिलं असतं तर ते वाढ फक्त दाखवत असतं किंवा त्याच्यामध्ये जास्त त्याचा उपयोग आपल्यासाठी होत नसतो. त्याच्यामुळे जे 70% पान आहे तर ते केळीचं महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात घेताना तुम्हाला अंतर सांगितले मी. आणि बेड टाकत असताना 3 फुटाचा बेड असणं गरजेचं आहे. 3 फुटाचाच बेड का असावा तर जेव्हा आपली केळी 47 दिवस ते 75 दिवसाची होत असते तेव्हा आपल्या केळीचा जो बुंदा असतो तो 2.5 फुटाचा होत असतो. आणि 2.5 फुटाचा जर बुंदा झाला तर बऱ्यापैकी लॅटरल जे असतात त्या बेडवरून खाली ढकलल्या जातात आणि खाली ढकलल्यामुळे जे पाणी पडणार असेल बेडवरती तर ते बेडवरती पाणी न पडता ते खाली पडत असते किंवा चाऱ्यांमध्ये येत असतं. जेव्हा पाणी चाऱ्यांमध्ये येत असतं तर तेव्हा त्याचा तोटा असा होतो की दिवसभर पाणी आपण चारीमध्ये टाकत असतो किंवा ते जे मध्ये पेस्ट सोडला आहे त्याच्यामध्ये पडत असतं आणि संध्याकाळचं जे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो किंवा जे एअर लिफ्टिंग म्हणतो आपण त्याला, तर त्या एअर लिफ्टिंगमुळे त्याच्यामुळे पाणी रिटर्न येत असतं किंवा कंटिन्युअसली वर खाली होत असतं. त्याच्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेव्हा बेड करतो आपण तर तेव्हा ती बेडवरतीच नळी राहणं किंवा लॅटर राहणं गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यात लक्षात घ्या की जेव्हा केळी लावत असतो तेव्हा 10 ते 12 दिवस कमीत कमी बेड भिजवणं गरजेचं असतं. आता हे का भिजवलं पाहिजे 10 ते 12 दिवस तर जेव्हा सुरुवातीला आपण बेड टाकतो तेव्हा पूर्ण माती सुकलेली असते आणि जेव्हा आपण पहिलं पाणी सोडत असतो 4 तास ते 8 तासाचं तर ते पाणी सोडल्यानंतर 1 ते 1.5 फूट पाणी कंटिन्युअसली खाली चालत असतं. म्हणजे जेवढा मोकळा पेस आहे 1 ते 1.5 फुटाचा त्याच्यामुळे सरळ पाणी खाली उतरत असतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 2 ते 3 दिवस त्याला गॅप देतो किंवा पाणी सोडत नाही त्याच्यामुळे काय होत असतं तर हे पाणी जे ओली माती झाली या पूर्ण ओली माती आणि जे बेडचा जो भाग राहिलेला आहे निम्मा भिजायचा किंवा जो कोरडी माती आहे तर ती जी ओली माती आहे तर ती पाणी डोनेट करत असते कुणाला, तर जी सुकी माती आहे तर त्या कणांना पाणी डोनेट करते आणि सगळं बेडमध्ये पूर्ण बेड गरवला जातो किंवा त्याला आपण भिजवणी म्हणतो. काही भागामध्ये त्याला गरवणी म्हणतात. आणि तो बेड गरवल्यामुळे पूर्ण जे पार्टिकल्स आहेत किंवा जे मातीचे कण आहेत ते एकमेकाला बॉन्ड होऊन बरोबर सगळे भिजले जातात. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 3 ते 4 दिवसानं पुन्हा पाणी सोडतो तर ते पाणी सरळ खाली न उतरता ते 6 ते 7 इंच फक्त पाणी खाली जातं आणि आडवं पसरण्यास चालू करत असतं. कारण जेव्हा केळी लावत असतो आपण तेव्हा केळीची मुळी फक्त 6 ते 8 इंचामध्येच काम करत असते. त्याच्यामुळे पाणी सोडल्यानंतर किंवा जे आपण नंतरच्या काळामध्ये खतं सोडणार आहे तर ती खतं बरोबर 6 ते 8 इंचामध्ये पसरत असतात. किंवा जर समजा बेड न भिजावला किंवा आपण डायरेक्ट कंटिन्यू जर पाणी चालू ठेवलं तर पाणी कंटिन्यू 1 ते 1.5 फूट खाली उतरत असतं. आणि जेव्हा आपण पुढच्या काळामध्ये आता खतं सोडली 1 ते 1.5 महिन्यानंतर तर ते खतं पूर्णपणे खाली जात असतात आणि त्याचा आपल्याला पूर्ण फायदा होत नाही किंवा 30 ते 40% खतं फक्त लागू होतात आणि बाकी सगळी खतं लिचिंग थ्रू खाली निघून जात असतात. त्याच्यामुळं बेड भिजवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी पाणी आता ह्या बेडचे आपण बघायला गेलं तर डिस्टन्स दे किंवा जे अंतर आपण म्हणू तर ते 2 ओळीतील अंतर 6 फूट आहे आणि 2 झाडातील अंतर 5 फूट आहे. तुम्ही आत्ताही बघू शकताय की इथं एक खड्डा आहे आणि मागं 5 फुटावरती एक खड्डा आहे. असं बरोबर 5-5 फुटावरती खड्डा आहे. आणि आता इथून पुढं रोप कसं लावायचं ते तुम्हाला लावायच्या आधी 1 दिवस पाणी का द्यायचं नसतं तर पहिली गोष्ट म्हणजे जर पाणी नाही दिलं तर रोप निघताना असं निघत असतं बघा. ॲक्युरेट असं रोप निघत असतं किंवा त्याचा कोकोपीट तुटत नाही, डायरेक्ट असं निघत असतं रोप. त्याच्यामुळं पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी खाली बॉल जो असतो तो तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पाणी न देता डायरेक्ट हे असं करावं. आता तुम्हाला मी दाखवतो की लावायची कशी ती. आता ह्यो खड्डा दिसतोय, आता या खड्ड्यामध्ये पाणी नाही. आता तुम्ही पाणी ओतताना दाखवतो तुम्हाला मी. आता हे रोप लावायच्या आधी असं पाणी ओतायचं आणि पाणी ओतल्यानंतर बरोबर ती चिकूल होतं आणि चिकूल झाल्यानंतर रबडी करायची. रबडी का करायची तर जर समजा पाणी जरी कमी पडलं तरी त्याला काय होत नाही आणि जे हवा असते किंवा जे एरिएशन आहे ते होत नाही आणि बरोबर पूर्ण हवा आतनं गेल्यामुळे रोप सेट होत असतं. जर हवा जर गेली तर रोप मरण्याची शक्यता असते किंवा त्या कंदावरती किंवा त्या मुळांवरती जर ऊन पडलं तर रोप मरण्याची शक्यता असते. तुम्हाला आता लावताना दाखवतो. ही रबडी चालू आहे ना, आता ह्याच्यामध्ये बरोबर रोप ठेवायचं आणि रोप ठेवल्यानंतर ना त्याच्यावरती माती सगळी सोडून बरोबर ते होऊन जातं रोप. असं जर केलं तर हवा आत जात नाही, पूर्णपणे ब्लॉकेज तयार होतात आणि रोप त्या ठिकाणी मरण्याची शक्यता किंवा हवा आतनं गेल्यामुळे रोप मरत नाही. जर समजा जर कोरडीला जर आपण लावलं किंवा जर हवा जर समजा लागली तर रोप मरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हे लावत असताना बरोबर जर असं केलं तर
त्या ठिकाणी चांगलं रोप येण्याची शक्यता असते. बघितलं की रबडी कशी केली पाहिजे आणि रबडी केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता ही कसं फिट्ट झालेलं आहे ती पूर्ण त्या ठिकाणी फिट्ट होतं किंवा हवा जात नाही आणि हवा न गेल्यामुळे रोप त्या ठिकाणी चांगलं राहत असतं आणि त्याच्यामुळे रोप अजिबात मरण्याची शक्यता नसते. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं तर आपण समजा फक्त एक वापसा कंडिशन जमिनीमध्ये असते आणि त्याला जर लावलं तर समजा हवा जाण्याची शक्यता असते आणि की हे काय मूळवर्गीय पीक नाही किंवा काय तर ते कंदवर्गीय किंवा त्याला आपण ट्यूबर म्हणतो तर त्याचं पीक असल्यामुळं त्याच्या ट्यूबरला किंवा जे कंद असतं त्याला त्या ठिकाणी पाणी किंवा जे हवा असते किंवा ऊन आपण म्हणतो तर ते लागल्यानंतर ते मरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं या एवढ्या काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही रोपं हार्डनिंग केल्यामुळं जास्त याला काही स्ट्रेस येणार नाही किंवा हार्डनिंग काय असते मागचे मी व्हिडिओ पण सांगितले आणि आत्ता एकदा सांगतो की हार्डनिंग म्हणजे नक्की काय असतं तर जेव्हा आपण रोपं आणून घरी ठेवतो तर ती डायरेक्ट न लावता आपलं जे वातावरण असतं समजा रोपं बाहेरून येत असतात किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून येत असतात तर त्यांचं वातावरण आणि आपलं वातावरण ह्याच्यामध्ये फरक असतो आणि हे वातावरण मॅच होण्यासाठी हार्डनिंग हे गरजेचं असतं. हार्डनिंग बघायला गेलं तर 12 दिवसाचं हार्डनिंग असतं. समजा तुम्ही ज्या कंपनीकडून किंवा ज्या नर्सरीकडून रोपं घेताय त्यांच्यावरती डिपेंड असतात. आता बऱ्याच कंपन्या किंवा नर्सरी 8 दिवसाचं हार्डनिंग करून देतात. फक्त 4 दिवसाचा जे हार्डनिंग असतं तर ते आपल्याला शिल्लक राहिलेलं असतं आणि आता बरोबर हार्डनिंग करत असताना जे सुरुवातीला असतं समजा जर तुम्हाला नाही करून दिलं तर हार्डनिंग कसं करायचं तर 12 दिवसामध्ये 4 दिवसाचं असे 3 टप्पं पाडायचे असतात. त्याच्यामध्ये पहिल्या 4 दिवसामध्ये जे 80% आपलं नेट असतं हिरवं नेट तर ते नेट टाकून त्या नेटखाली ठेवायचे असतात रोपं. फक्त म्हणजे त्याला 20% नेट खाली ऊन जे असतं ते खाली येत असतं रोपांवरती पडत असतं आणि त्याला रोज संध्याकाळी पाणी द्यायचं असतं. संध्याकाळी पाणी काय द्यायचं तर त्याच्या पोग्यामध्ये किंवा जे त्याची उरुळी असते त्याच्यामध्ये पाणी पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते निघून जात असतं किंवा पानावरचं पाणी निघून जात असतं आणि ते पाणी गेल्यामुळे जळण्याची शक्यता नसते. किंवा तुम्ही जर समजा सकाळचं जर पाणी मारलं तर त्या पोग्यामध्ये पाणी गेल्यामुळे जेव्हा बाष्पीभवन चालू होतं पाण्याचं किंवा ऊन पडतं तर ते त्या ठिकाणी पान करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे संध्याकाळचं पाणी द्यावं. आता याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो 4 दिवस हे 80% नेट टाकायचं. 4 दिवसानंतर 50% नेट टाकायचं म्हणजे 50% लाईट खाली रोपांना सोडायची आणि त्याच्यानंतर जेव्हा 8 दिवस पूर्ण होतील तेव्हा पूर्ण नेट काढून त्या ठिकाणी पूर्ण उन्हाला रोपं ठेवायची असतात. म्हणजे रोपं थोडीफार तुम्हाला सुकलेली दिसतील किंवा पिवळी पडलेली दिसतील पण ते नंतर तयार होतात किंवा ते हार्डनिंग किंवा हार्ड रोपं होतात आणि ते आपल्या वातावरणात सेट व्हायला किंवा लागण्यासाठी चांगली होत असतात. बरोबर ह्याला 12 दिवसाचा हार्डनिंग झालेला आहे. तुम्ही आता रोपं प्रत्येक रोपं लागून झाल्यानंतर तुम्ही आताही बघू शकता की रोपं अजूनही कसली त्याला सुक मारलेली किंवा काय दिसणार नाही तुम्हाला. आता याच्यामध्ये सिंगल लॅटरल आहे आणि आता बरोबर आपण 1-2 दिवसामध्ये इकडे एक लॅटरल आणि इकडे एक लॅटरल अशा 2 लॅटरल त्या ठिकाणी चालू होतील बघा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे सगळे केएवरचे तुम्हाला व्हिडिओ या चॅनलला बघायला मिळणार आहे. धन्यवाद.